भोंदू खरात प्रकरणात एसआयटीची आज पत्रकार परिषद आहे। भोंदू खरातवरती दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने माहिती दिली जाणार आहे। भोंदू खरातला आता उद्या कोर्टातही हजर केलं जाईल। खरातला कोर्टात नेण्यापूर्वी एसआयटी पत्रकार परिषद घेणार आहे। दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातचे हे धक्कादायक विधान चमत्कार करून नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकावलं याची कबुली दिली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। भोंदू अशोक खरातला कोणताही पश्चाताप नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। जे काही केलं ते लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि विज्ञानाच्या ट्रिक्स वापरून केलं। भोंदू खरातनं ही कबुली दिलेली आहे। अतिशय धक्कादायक माहिती ही समोर आलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून घेऊया। चंदन, आपण पाहतोय अतिशय धक्कादायक असं विधान खरातनं चौकशी दरम्यान केलेलं आहे। कबुली सुद्धा गुन्ह्यांची दिली, मात्र कुठलाच पश्चाताप दिसत नाहीये। काय अपडेट? सेजल, आपण बघतोय की उद्या भोंदूबाबा अशोक खरातला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाईल। त्याची पोलीस कोठडी संपतीये। तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज एसआयटीच्या माध्यमातून पहिल्यांदा या संपूर्ण प्रकरणावरची पत्रकार परिषद घेतली जाणार आहे आणि काही माहिती एसआयटीच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाणार आहे। तत्पूर्वी सूत्रांकडून अशी माहिती मिळते की भोंदूबाबा अशोक खरातकडून अत्यंत मुजोर अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सध्या बघायला मिळत आहेत। दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए असं म्हणत त्यांनी एक प्रकारे कबुली दिली आहे की आपण कुठल्याही प्रकारचा चमत्कार करत नव्हतो, तर येणाऱ्या लोकांच्या मानसिक अभ्यास करून, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून, तसंच विज्ञानाच्या काही ट्रिक्स वापरून आपण त्यांना उल्लू बनवत होतो असं देखील त्यांनी या ठिकाणी कबूल केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास जो आहे तो आता पुढच्या काही दिवसांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर केला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे आर्थिक लागेबांधे हे देखील तपासले जाणार आहेत। त्याची जी पत्नी आहे तिनं देखील जामीनपात्र या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी अजामीनपात्र या ठिकाणी बेलसाठी तिने अप्लाय केलेला आहे। त्याची जी मुलगी आहे तिची देखील चौकशी या ठिकाणी केली जाणार आहे। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की दिवसागणिक भोंदूबाबा अशोक खरात भोवतीचा फास जो आहे तो या ठिकाणी एसआयटीच्या माध्यमातून आवळला जातोय। तर दुसरीकडे भोंदूबाबाच्या मात्र चेहऱ्यावर, त्याच्या मनावर कुठलाही याचा परिणाम झालेला नाही असं या ठिकाणी तपास यंत्रणा सांगतायत। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता नेमकं पुढे काय होणार आहे, तपास नेमका कसा होणार आहे, आज एसआयटीची जी पत्रकार परिषद होणार आहे त्याच्यामध्ये नेमके काय खुलासे केले जाणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। सेजल, निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आज एसआयटीची पत्रकार परिषद आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितलं जातं हे बघणं महत्त्वाचं असेल।